आज आपण सातारा जिल्ह्यातील अजून एक स्पेशल डिश बनवणार आहोत. एकदमच असं गावरान टेस्ट येते, एकदम होमली टेस्ट येते, एकदम बेसिक टेस्ट येते, बट दॅट टेस्ट इज व्हेरी ऑसम. खूपच छान, एकदम मस्त टेस्ट येते, एक नंबर. सूपी डिश आहे, सूपसारखं आहे, उडदाच्या डाळीचं गुट्ट. वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. तर आपलं वाई फिरून झालं आहे. आज इथं आपल्याला चांगला एक सेटअप मिळाला आहे. वाईजवळ असलेल्या मेनवली इथं थांबलेलो आहोत आपण. तर मस्त पाचगणीच्या डोंगरांच्या पायथ्याशी छान परिसर आहे. पूर्ण फ्रूट ऑर्चर्ड टाईप्स आहेत इथं ॲव्होकाडो आहे, आंबा आहे, जांभूळ आहे, कोकोनट नारळाचे झाड आहे, तिथे सुपारीचं आहे, आंब्याचं आहे, असे वेगवेगळ्या झाडांच्या ह्याच्यात आलेलं आहे. खूप छान वाटतं, मस्त वातावरण आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील अजून एक स्पेशल डिश बनवणार आहोत आणि ते म्हणजे उडदाच्या डाळीचं गुट्ट. खूपच सिंपल डिश आहे, रस्टिक डिश आहे आणि ॲट द सेम टाईम खूपच पौष्टिक आहे, कारण उडदाची डाळ असते याच्यामध्ये आणि जास्त इन्ग्रेडियंट्स आपण टाकणार नाही, जास्त मसालेदार असं बनवणार नाही. खूपच सिंपल बनेल, इझी टू डायजेस्ट असेल, कारण पातळ आपण बनवतो गुट्ट असतं. तर चला मग आपण सुरू करूया. तर उडदाचं डाळीचं गुट्ट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. ऑब्व्हियसली आपल्याला स्टार्टिंगला लागेल उडदाची डाळ. तर ही सालासकट घेतली जाते. तर काळं साल असतं उडदाच्या डाळीचं, त्याच्यासकट घेतलेली आपण अर्धी वाटी घेतलेली आहे. जर तुम्हाला अशी काळ्या सालाची नाही भेटली तर तुम्ही रेग्युलर जी पांढरी असते बिना सालीची ती वापरू शकता. पण ट्राय करा का याच्यासोबत बनवायचं. ते आपण चांगली धुवून घेऊया आणि नंतर एक आपल्याला हिरवं वाटण बनवावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला जवळपास 8-10 हिरव्या मिरच्या लागतील, थोडंसं सुकं खोबऱ्याचं किस लागेल, थोडीशी कोथिंबीर आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या. लसूण भरपूर वापरायचं आपल्याला. तर हे जे आहे याचं आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ते वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर आपण एका साईडला आपण वाटण तयार करून घेऊया. त्याच्या अगोदर आपण उडदाची डाळ चांगली धुवून घेऊया आणि नंतर तिला कुकरमध्ये शिजून घेऊया. तर उडदाची डाळ पण धुवून घेतलेली आहे. तर त्याच्या दुप्पट पाणी टाकून आपण त्याला कुकरमध्ये टाकून घेऊया. तर कुकरमध्ये आपण अशी डाळ टाकून दिलेली आहे. तर कुकरमध्ये आपण डाळ शिजून घेऊया. 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे ते डाळ व्यवस्थित नरम होऊन जाईल. कुकरमध्ये डाळ शिजते तोपर्यंत आपलं आपण वाटण तयार करून घेऊया. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ दिल्या आपण. वाफ जाऊ दिली आहे चांगली. तर बघू शकता डाळ चांगली शिजलेली आहे. आता हे आपण साईडला करून ठेवूया आणि गुट्ट्याची तयारी करूया. तर गुट्टा बनवण्यासाठी कढई घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. गुट्ट्यासाठी जास्त तेल नाही वापरायचं, तेलकट होतो नाहीतर. तेल गरम झाल्यावर थोडी मोहरी, थोडे जिरे आणि गॅस कमी करून आपण जे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण तयार केलं होतं ते याच्यामध्ये टाकून देऊया.
या वाटणातच किंचित हळद, थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ. आपण नंतर पण मीठ थोडं बघून ॲडजस्ट करूया. तर आता थोडं कमीच टाकलं आहे. आणि या सगळ्याला परत आपण चांगलं परतून घेऊया. दोन 3 मिनटं हे आपण वाटण परतून घेतलंय. आता त्याच्यात आपण शिजवलेली डाळ टाकून देऊ. डाळीतच मग आपण भरपूर पाणी टाकून घेऊया. गुट्ट हे तसं घट्ट नसतं, पण तसं ते एकदम पातळही नसतं. तर त्या हिशोबाने थोडं पाणी टाकून घेऊ. गॅस हाय फ्लेमवर करा आणि याला एक चांगला मिक्स द्या आणि एकदा उकळी येऊ द्या. जवळपास 4-5 मिनटं आपण आपलं उडदाच्या डाळीचं घुट्ट न झाकता उकळत ठेवलं होतं मीडियम लो फ्लेमवर. तर असं चांगली कन्सिस्टन्सी आली आहे. सगळं एकत्र ब्लेंड झालं आहे. कोथिंबीर आणि हिरवी मिरचीमुळे चांगला हिरवा रंग आला आहे. उडदाच्या डाळीसोबत मिक्स होऊन तो एक वेगळाच कलर तयार झालेला आहे. छान दिसतं उडदाच्या डाळीचं घुट्ट. आता मी जसं आधी सांगितलेलं तुम्हाला का मीठ आपण कमी टाकलं होतं, कारण आपण त्याच्यात पाणी मिक्स करतो. तर त्याच्या कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने जेवढे क्वांटिटी जेवढं आपलं उडदाचं घुट्ट तयार होतं त्या हिशोबाने आपण थोडंसं मीठ परत चवीनुसार टाकून देऊया. त्याला चांगलं मिक्स देऊन अजून एखादा मिनटं उकळू देऊया आणि आपलं घुट्ट रेडी होऊन जाईल. जोपर्यंत आपलं घुट्ट बॉईल होत आहे तोपर्यंत हा परिसर दाखवतो मी तुम्हाला. वाई जवळच्या मेंढवली गावात थांबलेलो आहोत. असं हे फार्म हाऊस आहे. अवकाडो प्लांट, आंब्याचे झाड आहेत इथं. हे तेजपत्त्याचं झाड आहे. इथंच जांभळाचं झाड आहे. नारळा सुपारीचे बरेच झाडं आहेत आणि आंब्याचे पण बरेच झाडं आहेत. तर एखाद मिनटं अजून आपण मीठ टाकल्यानंतर कमी गॅसवर उकळू दिलं. आपलं उडदाच्या डाळीचं घुट्ट रेडी आहे. गॅस बंद करूया आणि सर्व करूया आपण. चला टेस्टिंग टाईम. लुक्स गुड. जसं मी सांगितलं कलर खूप छान आलेला आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीमुळे. तर थोडी डाळ, थोडं पाणी, जे काही सूप तयार झालेलं आहे उडदाच्या डाळीमुळे, ते टेस्ट करूया. नाईस. एकदम असा लाईट फ्लेवर आहे. जास्त झणझणीत नाही आहे, पण लसूण मिरचीचा जो ठसका आहे थोडासा आहे त्याच्यामध्ये. पण एकदम आपण नॉनव्हेज किंवा एकदम चमचमीत भाजी बनवतो तसं नाही, कारण हा बेसिकली एक सूपी डिश आहे. सूपसारखं आहे उडदाच्या डाळीचं घुट्ट.
ते खातानाच कळते खूप पौष्टिक आहे, खूप इझी टू डायजेस्ट असणार आहे, खूप लवकर पचेल असं आहे. खूप चांगलं आपण बॉईल केलेलं आहे आणि बेसिक फ्लेवर्स आहे याच्यामध्ये, लसूण मिरची असे ते एकत्र येतात ते सगळे आणि एकदमच असं गावरान टेस्ट येते, एकदम होमली टेस्ट येते, एकदम बेसिक टेस्ट येते, बट दॅट टेस्ट इज व्हेरी ऑसम. खूपच छान, एकदम मस्त टेस्ट येते, एक नंबर अशी चव लागते. तर तुम्ही पण नक्की हे गुट्टे एकदा तुमच्याकडे घरी ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.